आमचं फक्त एक छोटं गार्डन आहे, छोटे मोठे कार्यक्रम होतो इथं. गार्डनचं थोडंसं सुविधा व्हा इथं गणपती बसतो त्याच्यामध्ये पाठीमागे गार्डन नानानं पार्क थोडं गट्टूची त्याची व्यवस्था करून दिली की या भागामध्ये ही जागा मोठी उपलब्ध थोडीशी. अगदी खरं या ठिकाणी नारायण भाऊंनी जे सांगितलं अतिशय महत्वाचं सांगितलं. पण तुम्ही या ठिकाणी सांगू शकतो ज्या महिलांचे निराधाराचे पगारी बाकी असतील, आताच एक आमदार साहेबांनी मागे कार्यक्रम ठेवला होता आपण की ज्या विधवांच्या आणखी फायली भरायच्या बाकी असतील पगारीच्या त्या सुद्धा आपण भरू शकता. येणाऱ्या काळामध्ये आपण त्याचा एक मेळावा ठेवणार आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि एका दिवसामध्ये सगळे अधिकारी त्या ठिकाणी बोलून त्या फाईल मंजूर करणार आहोत. तर हे तुम्हाला मी कोण सांगतो की आपल्याकडे आमदार आहे, आपल्याकडे सत्ता आहे, आपल्याकडे सरकार आहे आणि त्यांची इच्छा आहे. मी तुम्हाला सांगा जे स्वतःला मतदान मागायला नाही आले ते आज भूषण भाया करता एवढं दिवसभर मतदान मागताय, ताई मागताय, मोठ्या ताई, निर्मला ताई आणि हे सगळी टीम फक्त याच्या उद्देशाने की आशा ताई माळी आम्ही एकदा उभं राहून हात जोडा जनतेला. याला ओळखता का तुम्ही? उमेदवार ओळखीचा आहे का सगळ्याच्या? नक्कीच म्हणून. आणि खास गल्ली म्हणजे प्रशांत गल्लीमध्ये सुरुवातीला मामीचं जेव्हा लग्न झालं मामीने सांगितलं सगळ्या आम्हाला की मामी पहिल्यांदा आल्या नवीन नवरी म्हणून त्या प्रशांत गल्लीच्या तिथे कुठेतरी राहत होत्या. त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या संबंधातल्या मामी हे आपल्या सर्वांच्या सुखदुःखात सगळ्या कार्यक्रमात येणाऱ्या अशा मामी असाच एक उमेदवार तुमच्याकडे उमेदवार आहे की जो सगळ्यांचा परिचित आहे. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 2 तारखेला धनुष्यबाण आणि कमळ या दोन्ही चिन्हावर मतदान करा आणि प्रचंड मतांना तिन्ही आमचे सदस्य निवडून द्या. धन्यवाद. यानंतर प्रभाग क्रमांक 1 चे सौ रेखाताई रमेश भाऊ बिरसोने या ताईंचे जे पती आहेत रमेश भाऊ बिरसोने सगळ्यांचे परिचित झेरॉक्स म्हणतो रमेश बिरसोने आणि या ठिकाणी दादांनी सर्व बाजू या आणि खास गोष्ट इथं अशी आहे की आमच्या एका मीटिंगला दादानी आले पण भूषण भाया करता दादा आज खास आले. भूषण भायावरचं खास प्रेम, रमेश भाऊ बिरसोनेवरचं खास प्रेम या ठिकाणी दादांना व्यक्त केलेलं आहे. नाही आता फक्त भूषण भाया बोलतील आणि डायरेक्ट दादांनी भाऊ बोलतील. हो या ठिकाणी हार घ्या. या ठिकाणी आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री लोकनेते आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे दादा या ठिकाणी आलेले. दादांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. माजी नगराध्यक्ष सावंत प्रसाद थारेवाल, वानखेडे नाना, भावसार सर, नारायण भाऊ तळेकर, गणपत भाऊ तळेकर आणि सर्वच कंपनी या ठिकाणी खाली बसून घ्या सगळे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 च्या वतीनं प्रकाश गिरी आणि सर्व कंपनी या ठिकाणी स्वागत करत आहे. बिरसोने कंपनी आहे, शर्मा कंपनी आहे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, सन्माननीय आमदार संतोष भाऊ दानवे, सौ निर्मलाताई दानवे, सौ आशाताई माळी, मक्कर मामी आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ सर्वांचं स्वागत या ठिकाणी माजी नगराध्यक्ष राम प्रसाद थारेवाल या ठिकाणी करत आहेत. कृपया जे उभे आहेत त्यांना खाली बसून घ्यावं. म्युझिक बंद करा. म्युझिक चला खाली बसून घ्या लगेच. या ठिकाणी आजच्या या प्रभाग क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार श्री भूषण भैया शर्मा शिवसेना धनुष्यबाण यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक प्रबोधन शब्द बोला. आज 2025 नगर परिषदचे उभं घातलेल्या निवडणुकीसाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दादा पाटील तसेच या भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे भाग्यविधाते संतोष भाऊ दानवे व मी ईश्वर चरणी व स्वामी समर्थ मंदिरासमोर अशी प्रार्थना करतो की 2.5 वर्षानंतर काय होत नाही भाऊ तुम्ही कॅबिनेट मंत्री आहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. तिन्ही मतं मागणारच आहे भाऊ. दादाच्या आशीर्वादाने तिन्ही मतं मागणार आहे. या स्वामी समर्थाचीच कृपा आहे की आज दादा
मला असं वाटतं की दुधात साखर व तो ताईन दादा एकाच मंचावर भूषण भैयासाठी आले हे मी फार भाग्य समजतो दादा. कारण की तुम्ही आले तुला तो एक पूर्ण पब्लिक एकीकडं दादा तुम्ही नुसतं हा सांगितलं की हा भूषण माझा आहे तर मी इतकं कॉन्फिडन्स सांगतो मी घरी जाऊन झोपलो तरी तुम्ही तिन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक 1 चे जे आहे ते तिन्ही उमेदवार तुम्ही निवडून आणू शकता ही मला गॅरंटी आहे. भाऊ माझी एकच विनंती आहे की जिथं आपण कार्यक्रम घेऊ लागलो इथं लहानपणी आम्ही गार्डन असायचं दादांना सुद्धा माहिती आहे तर आणि नदी खेळणा नदी आहे की तिला इथून ते रिकाम टेकडे पण संरक्षण मीन व नदी घाट की काही वेळेस दशविधीचा जो कार्यक्रम असतो भाऊ तो या ठिकाणी करण्यात येतो तर त्यासाठी एखादं छोटस गावातले शेड व नदी घाट की ज्यामुळे इथल्या लोकांना दशविधीचा कार्यक्रम करता येईल व तसेच काही लोकांची मागणी आहे मातंग समाजाची की अगर नगर परिषदची जागा इथं अगर उपलब्ध असली तर त्यांना सभागृह नगर परिषदेने जागा दिली तर त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार. भाऊ तुम्ही आम्हाला प्रसाद समूहासाठी एक गर्वाची बाब आहे भाऊ आणि दादा तुम्ही जे मला म्हणत होते की भूषण भैया तुमचा समाज कुठे आहे तुमचा समाज कुठे आहे माझा समाज भूषण भैया पाठीमागच आहे पूर्ण यंग मुलं का होत नाही आणि शाहू भैया मुकुंद भैया माणिक भैया श्याम भैया तसंच आणखी एक सांगतो माझा जो जुना मित्र होता की माझ्या काही वर्षापासून दुरावलेला होता नन्नू प्रसाद काय हो नन्नू प्रसाद सुद्धा माझ्यासोबत आलेला आहे दादा प्रमोद प्रसादचा भाऊ. माझ्यासाठी सर्वच समाज बांधव एक वटलेले लहान मुलांपासून तर म्हातारा कोताऱ्यापर्यंत माझ्यासोबत आहे भाऊ. मला इतकीच विनंती म्हणायचे की या नगर परिषदेने दादांनी आम्हाला युतीमध्ये तिकीट दिलेलं आहे या नगराध्यक्षासाठी जे आमच्या माळीताई फिरवई लाव 2000 मध्ये सुद्धा आपण जसे 3 फूल 1 धनुष्यबाण मागितलं होतं त्याचप्रमाणे यावेळेस 2 फूल 1 धनुष्यबाण नगराध्यक्षासाठी जे माळीताई उभे आहेत त्यांना कमळ या निशाणीवर मतदान करायचं बटन दाबून तसेच माझ्या वहिनी सौ रेखाताई द्वारकाधीश उर्फ रमेश बिरसोने यांच्यासाठी कमळ निशाणीवर मतदान मागायचंय व मी स्वतः भूषण भाऊप्रसाद शर्मा धनुष्यबाणावर माझे निशाणे या निशाणीसमोर बटन दाबून आम्हा तिघांना जास्तीत जास्त मतांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे. कारण की दादा मी तुम्हाला एक शब्द घेऊ इच्छितो की आम्ही या प्रभागातून नगराध्यक्षासाठी व दोन्ही आमच्या उमेदवारासाठी जास्तीत जास्त लीड मध्ये आम्ही निवडून येऊ व निवडून आल्यानंतर तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त तुम्ही हो का भाऊ का ताई हो आम्हाला जास्तीत जास्त निधी या प्रभागात द्यावा हीच विनंती करतो व जय हिंद जय महाराष्ट्र माझे भाषण संपवतो. दादा हा प्रभाग पूर्वी माझा होता 4 प्रभाग. मी भारतीय जनता मध्ये प्रवेश केल्यानंतर सन्माननीय आमदार संतोष भाऊ दानवे यांनी कुंडवाडीमध्ये 10 लाख रुपयाचं अंडरग्राऊंड नाली आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर 20 लाख रुपयाचा सीसी रस्ता दिला आहे. मागच्या साईडला जे साठेनगर म्हणून आपण म्हणतो त्या साठेनगरमध्ये 10 लाखाच्या अंडरग्राऊंड नाल्या आपण केल्या आहे. 25 लाखाचे सिमेंट रस्ते केले आणि 15 लाखाचे लाईट आपण त्या ठिकाणी दलित वस्ती फंडातून स्वतः आमदार साहेबांनी या ठिकाणी टाकलेले. इथं सगळे मातंग कंपनी असेल ना आपली यांना सगळ्याला या ठिकाणचे सगळे कामं माहिती आहे. या प्रभागावर सन्माननीय आमदार संतोष भाऊ दानवे यांचं पहिल्यापासून लक्ष आहे आणि खूप कामं आता आपण इथं बसलोय. हा जो रोड आहे दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते झोडप्याचा नाला हा रोडचं उद्घाटन भाऊनं त्या दिवशी परवाशी केलेलं आहे. फक्त खंडोबा महाराज जत्रा असल्यामुळे तो रोड अर्जंट केला आपण हा रोडचं काम बाकी आहे. यानंतर आमदार संतोष भाऊ दानवे यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी अध्यक्षाच्या उमेदवार 1-2 मिनिटं तरी बोला. अध्यक्ष बोला. हॅलो हॅलो इकडे
नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आज वार्ड क्रमांक 1 मध्ये कॉर्नर बैठकाच्या निमित्ताने आज माजी केंद्रीय राज्यमंत्री माननीय दानवे दादा या जाफराबाद भोकरदन विधानसभेचे आणि माझ्या मुलाप्रमाणे असणारे संतोष भाऊ दानवे, माझ्या भगिनी दानवेताई, दुसऱ्या भगिनी मतकरताई, आमचे बंधू वानखेडे साहेब आणि माझ्यासोबत 2 उमेदवार रेखाताई बिरसोने आणि भूषणभैया शर्मा आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे निवडणूक आली की सगळे पक्षाचे लोक तुमच्याकडे येत असतात आणि मतं मागत असतात, पण ज्यांच्या मागे निधी खेचून आणायची ताकद आहे आणि सत्ता आमची भारतामध्ये आहे, देशात आहे, राज्यात आहे आणि भोकरदन जाफराबादमध्ये आहे आणि आमचे नेते जिल्ह्याचे आज कोणत्याही मंत्र्याकडून आपल्याला निधी आणून देऊ शकतात. म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही फक्त सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास या नाऱ्यावर आम्ही मतं मागणार आहोत. तर येत्या 2 तारखेला 2 फूल आणि 1 धनुष्यबाण अशा निशाणी समोरचे तुम्हाला बटन दाबायचं आहे. कारण बोलून कामं होत नसतात, तर त्याला निधीच लागत असतो. तर माझ्या पाठीशी माझे नेते आहेत, म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे की 2 कमळ आणि 1 धनुष्यबाणाला मतदान करा. एवढंच बोलते, थांबते. धन्यवाद. यानंतर आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार संतोष भाऊ दानवे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करा. नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने येणाऱ्या 2 तारखेला या निवडणुकीचं जे मतदान होणार आहे, या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वतीने उभ्या असलेल्या आपल्या उमेदवार आशाताई माळी, दुसरे उमेदवार आपले भूषणभैया शर्मा आणि रेखा रमेशजी बिरसोने या 3ही उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आपल्यामध्ये उपस्थित असलेले या देशाचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आदरणीय दादा, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेल्या आमच्या मातोश्री निर्मलाताई दानवे, उपस्थित नानासाहेबजी वानखेडे, आपले प्रभाग 5चे उमेदवार रणवीर भैया देशमुख, नारायणजी तळेकर, सौ मतकर मौशी, त्याचबरोबर सर्वच मान्यवर आणि जमलेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहिती की 2 तारखेला या शहराचं मतदान आपल्याला करायचंय. दादा आपल्याशी संवाद साधणारे म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही, पण मी कालही बऱ्याच ठिकाणी आपल्या सर्वांना सांगितलं आणि आजही सांगतोय की ही जी 2 तारखेची निवडणूक आहे, ही निवडणूक म्हणजे काय देशातलं सरकार बदलवण्याची निवडणूक नाहीये. त्या निवडणुकीच्या निकालाने केंद्राचं सरकार किंवा देशाचं सरकार बदलणार नाहीये, ना की राज्याचं सरकार बदलणार आहे, किंवा माझी आमदारकीची निवडणूक नाहीये की ज्यामध्ये 3 तारखेला माझा निकाल आहे. तर ही निवडणूक ही आपल्या गावाची, आपल्या शहराची आणि तुमचं पुढच्या 5 वर्षाचं काय भवितव्य ठेवायचं हे ठरवणारी निवडणूक बंधू आणि भगिनींनो त्या ठिकाणी आहे. गेल्या 25 वर्षांपासून या शहरामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. आताच रवी भयांनी उल्लेख केल्याप्रमाणे, भूषण भयांनी सांगितल्याप्रमाणे माळे मामी या 2001ला नगराध्यक्ष होत्या.
तेव्हा या शहराची लोकसंख्या 5-5.5 हजार असणार आहे आणि आज या शहराची लोकसंख्या 50,000 झालेली आहे. म्हणजे 5,000 आणि 50,000 याचा फरक समजून घ्या. आणि त्यामुळं वाढत्या लोकसंख्येमध्ये 25 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी या नगर परिषदेचं कामकाज पाहिलं आणि त्यामुळं जसं भूषण भाईंनी सांगितलं, आमच्या नारायण भाऊंनी सांगितलं, मी सुद्धा लहानपणी या ठिकाणी असलेल्या बगीच्यामध्ये आम्ही खेळायला यायचो. म्हणजे आमचे काका असतील, आमचे मामा असतील, ते या नदीमध्ये क्रिकेट खेळायला यायचे, आम्हाला या गार्डन मध्ये सोडायचे आणि मग त्यांचं खेळून झाल्यावर आम्हाला इथून घेऊन जायचे. हे मी सुद्धा बघितलेलं आहे. बांधवनो, एखादी गोष्ट तुमच्या घरामध्ये पूर्वी मोटरसायकल नव्हती, आता मोटरसायकल आली. गॅस नव्हता, गॅस आला. घर त्या ठिकाणी पत्राचं असेल, आता सिमेंटचं झालं. म्हणजे जसा काळ पुढे चालतो तसा आपण आपल्या परिवारात सुधारणा करतो. परंतु 25 वर्ष ज्यांच्या ताब्यामध्ये सत्ता आहे या शहराची, नगर परिषद ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, या लोकांनी या गार्डनची नाली करून ठेवली. मी तुम्हाला सांगतो, नाली. जसं नारायण भाऊनी सांगितलं ना की मोठं या ठिकाणी नाला काढला, त्याच्यामध्ये डुकरांचा संचार आहे, गाढवांचा संचार आहे, डास होतात आणि या परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होतो. आणि म्हणून आता इथं मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाग 1 ची मंडळी आहे. मी काल तुमच्या प्रभागात होतो, त्या ठिकाणी तुम्ही कोणाला निवडून दिलं? कोण तो आझर शाह, नसीम पठाण, या अशा लोकांना स्वच्छतेची सवयच नाहीये. आज मुस्लिम लोक त्यांना प्रश्न विचारू लागले की एवढे 25 वर्ष आम्ही तुम्हाला मतदान केलं, ठीक आहे, आम्ही भाजपला मतदान नाही केलं, त्यांच्या नेत्यांना, उमेदवारांना आम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारायचा अधिकार नाहीये, पण आम्ही तुम्हाला मतदान केलं, तुम्ही या प्रभागासाठी काय केलं, असं प्रत्येक प्रभागामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पळता भुई थोडी करू लागलेत लोक. कारण यांनी काहीच केलं नाही. निवडणुकीच्या काळात पैसे वाटायचे आणि तेच पैसे 5 वर्ष काढायचे. हा धंदा या लोकांनी पुढचे म्हणजे मागचे 25 वर्ष त्या ठिकाणी केले. आणि त्यामुळं आता रवीने सांगितलं काय की दादाही एवढ्या संख्येने कधी तुम्हाला मतदान मागण्यासाठी इथपर्यंत फार काही आम्ही प्रतिष्ठेचं केलं नाही. माझ्या निवडणुकीत सुद्धा बाबा कसंही करा, मतदान करा, असा आम्ही फार आग्रह धरला नाही. तुम्ही केलं याच्यामध्ये शंका नाहीये. परंतु ही निवडणूक ही ना दादासाठीची आहे, ना मला निवडून देण्याची किंवा मला मतदान करण्याची आहे, ना की देशातला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री ठरवण्याची निवडणूक नाहीये. तर या शहराला आपल्याला जरा पाणी चांगलं द्यायचं असेल, या शहराला जरा चांगल्या नाल्या बनवायच्या असतील, या शहरातलं जरा स्वच्छता आपल्याला पाहिजे असेल, या शहरामध्ये जरा गरीबाला घरकुल द्यायचं असेल, या शहराला जरा त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्यायची असेल किंवा बंद होऊ द्यायची नसेल, तर या शहरामध्ये नगर अध्यक्षपद आणि नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेना युतीचे आले पाहिजेत. आणि त्यासाठी म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलो. मला विश्वास आहे की ही लाट परिवर्तनाची आहे. काँग्रेसवाल्यांनी सुद्धा सर्वे केला आणि राष्ट्रवादीने केला. सर्वे असा सांगतो की आशाताई माळी या येणाऱ्या 3 तारखेला या शहराच्या नगर अध्यक्ष होणार म्हणजे होणार, यामध्ये शंका नाहीये. आणि त्यासोबत मग रिकाम टेकडी असो किंवा काजी मोहल्ला असो, त्या प्रभागासह या शहरातले 20चे 20 नगरसेवक हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचे निवडून येणार आहे. भूषण भैया, तुम्ही चिंता करू नका. रमेश भाऊंना सोबत घेऊन चांगलं त्या ठिकाणी आता 3 दिवस जोर लावा. आणि दादाचं तुमच्यावर विशेष प्रेम आहे. या शहरामध्ये शिवसेनेशी युती जी झाली ती तुमच्यावर प्रेम असल्यामुळे झाली, हे तुम्ही लक्षात ठेवा.
नाहीतर युती झाली नसती, कारण तिथं आमचे 10 उमेदवार तयार होते. परंतु मित्र पक्षाला सोबत घेण्यासाठी आणि विशेष तुमच्यावर प्रेम असल्यामुळं या शहरामध्ये युती झाली, नाहीतर आमचे नारायण टोपी घालून तयारच होते. तुम्हाला सांगतो असो, आता आपली सत्ता आल्यावर निश्चितपणे इतरही ज्यांना आपण उमेदवारी देऊ शकलो त्यांना न्याय देऊ. हे करत असताना बांधवांनो, मी आपल्याला परत एकदा विनंती करल की यांच्या पैशांच्या जोरावर यांना त्या ठिकाणी मतदान करू नका. आणि निवड तुम्हीच नाही तर शहरामध्ये सगळीकडे सांगा की यावेळेला भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आपल्याला करायचा आहे. कारण आज आमची सत्ता आहे, केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे. पण जेव्हा मी आमदार म्हणून त्या ठिकाणी बघतो, ज्या आमदारांच्या ताब्यामध्ये नगर परिषद आहे ते आमदार मुख्यमंत्र्यांना पाणी पुरवठा योजनेचं पत्र देतात. मुख्यमंत्री त्याच्यावर एक सही केली की त्यांना 100 कोटी मिळतात, 150 कोटी रुपये मिळतात पाणी पुरवठा योजनेला. ह्या ज्या आपल्या अंडरग्राऊंड नाल्या आहेत ना, ह्या जरा बनवायच्या असल्या तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार 50-50 कोटी रुपये, 100-100 कोटी रुपये त्या शहरांना निधी उपलब्ध करून देतात नाल्या बनवण्यासाठी. मग विजेचे प्रश्न आहे त्याला वेगळे निधी देतो. आणि आम्ही नाइलाजाने त्या ठिकाणी आम्हाला शर्मेनी मान खाली घालावं लागते की हे जरा आपल्या ताब्यात नगर परिषद असती तर हा आपल्या शहराचा विकास आपण करू शकलो असतो. त्या ठिकाणी आम्हाला जाणीव होती. आणि म्हणून एवढ्या कळकळीने मी तुम्हाला सांगतो, या शहराचा जरा विकास करायचा असेल तर बांधवांनो, भारतीय जनता पक्षाचं सरकार आणावं. मग त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण नकोय. मग मुस्लिम बांधव असतील, त्यांची सर्वात वाईट अवस्था आहे, जनावर बरे राहू लागलेत, अशी अवस्था मुस्लिम समाजाची या शहरामध्ये. ठीक आहे, तुम्ही हिंदू प्रभागांमध्ये काम केलं नाही, पण मुस्लिम समाजाच्या मोहल्ल्यामध्ये काय काम केलं? त्या समाजाचे तरुण त्या ठिकाणी राजा भाऊला प्रश्न विचारतायत. ही अवस्था आहे. चंद्रकांत दानवेला प्रश्न विचारू लागले की अरे तुमने क्या किया, 25 साल में क्या किया, एखादा रोड दिखाओ. मी काल त्या मोहम्मदिया मस्जिदच्या परिसरात गेलो, त्या ठिकाणी 30 शिक्षक लोक राहतात. भूषणभाई आपण गेलो, 30 शिक्षक लोक, आणि त्यांची परिस्थिती जर बघितली तर त्या शिक्षकांच्या गल्लीतून मोठा नाला वाहू लागला रस्त्याने. ही अवस्था आहे. म्हणजे जनावर सुद्धा अशा अवस्थेत राहत नाही. आणि म्हणून बांधवांनो, या पुढच्या 4 वर्षात जर आपली नगर परिषद तुम्ही येणाऱ्या 2 तारखेला चांगलं मतदान करून दिलं तर तुमच्या स्वप्नातलं भोकरदन हे दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्या ठिकाणी बनवायचं. कायापालट करायचा या शहराचा. या लोकांनी तुमच्याकडून कामगाराचे पैसे घेतले, 4200 रुपये देण्यासाठी 1,500 रुपये घेतले. यांचा त्याच्याशी संबंध येत नाही, परंतु नेत्यासह यांचे कार्यकर्ते दलाल्या करत तुमच्या गरिबांकडे त्या ठिकाणी फिरतात. पण त्याचा अध्यक्ष मी आहे, ती समिती माझी आहे. मी तुम्हाला सांगतो, दमडी सुद्धा कोणाला देऊ नका. येणाऱ्या काळात आपले जे आता नवीन नगरसेवक असणारे रमेश भैया बिरसोने, त्यांच्या घरच्या आपल्या रेखाताई आणि भूषण भैया शर्मा, रवी भैया देशमुख, आमचे विलास शिंदे, हे मोफत त्या ठिकाणी तुम्हाला त्या कामगाराचा लाभ त्यांच्या माध्यमातून आपण देऊ. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देऊ. त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी चालू केली, महिला सक्षम करण्यासाठी, महिलांना स्वतःच्या अधिकारामध्ये जगण्यासाठी. अशा अनेक योजना येणाऱ्या काळात त्या ठिकाणी आपल्याला करायच्या आहे. यांचे 2,000 रुपये 3,000 रुपये घेऊन तुम्ही करणार काय? आज 700 रुपयाचं टँकर तुम्ही या शहरात घेता आठवड्याला. यांचे पैसे तुम्हाला 2 आठवडे सुद्धा पुरणार नाही. पण येणाऱ्या काळात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आमच्या लाडक्या बहिणींचे आज 1,500 रुपये महिना आहे तुम्हाला लाडक्या बहिणींना. या 1,500चे 2 करू, परंतु ही योजना बंद होऊ देणार नाही. पण कधी त्यांना सुद्धा आपल्याला दाखवून द्यायचं मुख्यमंत्री महोदयांना की चला आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहिलो, तुमची भोकरदन नगर परिषद तुमच्या ताब्यात देऊन दिली, आता आमचा 2,000 रुपये महिना तुम्ही त्या ठिकाणी चालू करा. हा 2,000 रुपये महिना तुम्हाला कायम स्वरूपी राहणार आहे. आणि यांचे 2,000 रुपये तुमचे आठवड्याभरात संपणारे टँकरमध्ये पैसे देऊन. म्हणून याचा तुम्हाला नीट विचार करायचा आहे गरीब वर्गाला. आणि त्यासाठी म्हणून आता या परिवर्तनाच्या लाटेमध्ये सहभागी व्हा, अशा प्रकारची नम्रतेची विनंती मी आपल्या सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी करतो. आणि तुम्ही लाडक्या बहिणी आहेत, घरचा माणूस जर इकडे तिकडे बटणं दाबायच्या विचारात असेल तर त्याला सांगा की आता आपल्याला 2,000 रुपये पगार करायचे.
नीट बटन दाबा फुलाकडे बघून. हात आपला जो हात आहे तो पैसे काढून घेणार आहे आणि फुल हे पैसे अजून 500 रुपये शिल्लक घेऊन येणार आहे. त्यामुळं बाणाला आणि फुलाला खाली मतदान करायचं नगरसेवक म्हणून. आणि वर आपल्या माळे मामीला ज्या तुमच्यातल्याच आहेत, तुमच्या लग्ना कार्यात, मौतीत, हळदीत, त्या बारशाच्या कार्यक्रमात, तेरशाच्या कार्यक्रमात, सगळ्या कार्यक्रमात त्यांच्या हाजर आहेत. त्यामुळं अशा सामान्य माळे मामीला आपण मतदान अध्यक्ष पदाचं करावं एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. कार्यसम्राट आमदार संतोषभाऊ दानवे यांनी आपल्या कार्याचा आणि काय करणार याचा आढावा या ठिकाणी घेतला. यानंतर आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय नेते सन्माननीय नेते रावसाहेब पाटील दानवे यांना मी विनंती करतो. अगोदर म्हणला असं बोलता नंतर असं बोलतायत ना. रावसाहेब पाटील दानवे यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी मला शंका. आपले आमदार संतोष पाटील दानवे, शिवसेनेचे आपले वानखेडे साहेब, भूषण भैया, ज्यांना आपण अध्यक्षपदाची उमेदवारी दिली त्या आशिताई माळी, शाहू भैया, रेखा द्वारकाधीश बिरसोने, संतोषची आई निर्मला दानवे, ती म्हणून मी दोन बापाची दोन आमदारची माय म्हणून नाव घेऊन राहिले. तुम्ही मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर माझा गळा बसेल आणि भोकरदनच्या नगरपालिकेमध्ये मी पहिल्यांदा आज आलो. कारण राज्यामध्ये अनेक ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि त्या निवडणुकीमुळं मला अनेक ठिकाणी जावं लागत आहे. आज मुख्यमंत्री परतूरला होते, त्या सभेला मी गेलो होतो. निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन थांबलेली आहे. आज 28 तारीख आहे. 29, 30 आणि 1 3 दिवस बाकी आहे. या शेवटच्या 3 दिवसामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणार आहेत. खरं म्हणजे आरोप आम्ही केले पाहिजे, कारण सत्ता त्यांची होती. पण ते त्यांच्यातच करू राहिले. आपल्यावर काही कमी लक्ष दिसतंय ते जरा. ते त्यांच्यातच करू राहिले. तर मला असं वाटतं की तुम्ही समजदार नागरिक आहे. ही निवडणूक संतोषनं सांगितलं की आमची निवडणूक नाही आहे, ना संतोषची आहे ना माझी आहे. ही निवडणूक माळीबाईची बी नाही आहे, ही निवडणूक भूषणची बी नाही आहे आणि ही निवडणूक रेखाबाईची बी नाही आहे. ही निवडणूक इथं तुम्ही बशर लोकांची निवडणूक आहे. त्याचं कारण काय की निवडणूक होऊन जाईल, ज्याला यायचं तो येईल, ज्याला पडायचं ते पडन. पण त्याच्यानंतरचा जो इतिहास सुरू होईल तो तुमचा सुरू होईल. कारण दिवसेंदिवस हे शहर मोठं होत चाललंय. पूर्वी भोकरदन कसं होतं तुम्ही पाहिलं नाही, तर बसेल तर मला वाटतं पण त्या काळातले फार कमी दिसू राहिले, थोडेफार आहेत. भोकरदनचं मुख्य ठिकाण हे होतं, इथं जांभिकाले यायचे, एसटी यायची मुक्कामाला इथं. त्याच्यानंतर इथून भोकरदन उठलं, नगरपालिके शेजारी एसटी यायला लागली. तिथून उठलं
आता तिकडं गेलं भोकरदन. मी इथं शाळेत होतो तर पोलीस स्टेशन पासून जर निघले रे, थोडेफार दुकानं शिल्लोडच्या कॉर्नर पर्यंत होते, तर बंगल्याच्या शाळेपर्यंत एकही घर नव्हतं, दुकान नव्हतं. त्याचं कारण होतं की इथली लोकसंख्या कमी होती. आता हर शहर वाढायला लागलं, हर गाव मोठं व्हायला लागलं, तालुका प्लेस. त्याचं कारण काय की एक तर बाहेरचे लोक आपल्या गावात येऊन राहायला लागले, ग्रामीण भागातले. पूर्वी असं होतं की 60% लोक शहरात राहायचे, गावात राहायचे, आणि 40% लोक शहरात राहायचे. आता 50-50% झाले. आणि त्याच्यामुळं ज्या नागरी सुविधा तुम्हाला द्यायला पाहिजे शहरांना, त्या सुविधा तुम्हाला मिळत नाही. गावामध्ये सार्वजनिक लाईट असली पाहिजे. आपल्या गावात सार्वजनिक लाईट नाहीये. गावाला प्यायला पाणी असलं पाहिजे. आज तुम्ही लोक काय करता? नळपट्टी नगरपालिकेला भरता आणि पाणी जारचं पिता. नळपट्टी नगरपालिकेला भरता, पाणी जारचं पिता. नळपट्टी तर जारवाल्याला द्यायला पाहिजे. नाल्याचा पत्ता नाही. गावात डुकराचा सुळसुळाट आहे. या गावाला कोणी मालक नसल्यासारखी स्थिती आहे. मग तुम्ही असं म्हणसाल, तुम्ही खासदार राहिले, मंत्री राहिले, तुमचा मुलगा आमदार आहे, मालक नाही कसं म्हणता? हे बघा, ही यंत्रणा आहे. दिल्लीतला पैसा येतो मुंबईत, मुंबईतला पैसा येतो जिल्हा परिषदला आणि नगरपालिकेला. पैसा आम्ही जरी पाठवला तर त्या पैशाचा जो नीट वापर करायला पाहिजे तो आपल्या नगरपालिकेनं करायला पाहिजे. संतोष विकासावर बोलला नाही. नगरपालिका आमच्या ताब्यात नाहीये. एकदा झाली ती बी माळीबाईची. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हे नगर हे काँग्रेसच्या ताब्यात आहे. ही सगळी नवी जनरेशन आहे, तुम्हाला माहित नाही. काँग्रेसच्या ताब्यात आहे. एक माळीबाईचा काळ सोडा तर मग आता हा हिशोब कोणा द्यायचा? आम्हाला हिशोब विचारला पाहिजे. या नगरपालिकेनं एकदा अशा स्टेजवर याव, काँग्रेसला, राष्ट्रवादीला आणि भाजपला एका स्टेजवर बोलवाव आणि त्यांना विचाराव, भाजपवाले हो तुमचं काम काय सांगा आम्हाला, काँग्रेसवाले हो तुम्ही काय केलं ते सांगा आम्हाला, आणि राष्ट्रवादीवाले हो तुम्ही बी मतं मागताना तुमचं काम सांगा आम्हाला. ज्याचं काम कमी पडन त्यांना कान धरून कशा मारावं एवढं माझं म्हणणं आहे. पण कोणी बोलवतच नाही, त्याला काय करावं? या गावामध्ये एखादा काही सार्वजनिक कार्यक्रम असला तर बसायला सभागृह नाही. संतोषना राज्य सरकारकडून 6 कोटी रुपये आणले. आता बायपासला सभागृह बांधणं चाललं. उद्या तुम्हाला काही सांस्कृतिक कार्यक्रम करणं नाही का गावात? महिला आहे, संक्रांतीचा कार्यक्रम आहे, हळदी कुंकू करायचं, बसायला जागा कुठं आहे घराशिवाय? 6 कोटी रुपयाचं सभागृह बांधणं चाललंय. 7 कोटीचं सभागृह बांधणं चाललंय. तुमचे मुलं शाळा शिकतात, पण शाळा शिकत असताना ते का अभ्यासिका असली पाहिजे. अभ्यास करायला पोराला जागा नाही. एअर कंडिशन अभ्यासिका 1.5 कोटी रुपयाची आपल्या भोकरदन शहरात बांधणं चालली. याला नगरपालिकेचा पैसा नाहीये. नगरपालिकेचा पैसा नाहीये. आता या देशमुख गल्लीच्या खाली उतरून आपण दवाखान्यातून जातो. हा बायपास रोड केला सिमेंटचा. याला नगरपालिकेचा पैसा नाही, राज्य सरकारकडून पैसे आणलेत. गणपतीचे मिरवणुकीचा रस्ता, हे सारे सिमेंटचे रस्ते जे केलेत हे नगरपालिकेच्या पैशाशिवाय हे राज्य सरकारकडून डायरेक्ट पैसे आणून हे कामं केलेत. मग नगरपालिकेचा पैसा गेला कुठं? नगरपालिकेचा पैसा विचारला पाहिजे आपण गेला कुठं, कोणी सांगत नाही. आणि म्हणून जर हे नगर सुधारायचं असेल, हे बघा आता माझ्या लेवलचे माणसं तर तालुक्याच्या ठिकाणी राहून राजकारणच नाही करू राहिले. आता कोणी राहतं मुंबईला, कोणी राहतं पुण्याला, कोणी राहतं संभाजीनगरला आणि कोणी राहतं जालन्याला. मी केंद्रात मंत्री राहिलो पण भोकरदन नाही सोडलं. ही गोष्ट लक्षात घ्या, भोकरदन नाही सोडलं. आणि त्याचं कारण आहे की ज्या गावांना आपल्याला मोठं केलं
त्या गावावर आपलं प्रेम असलं पाहिजे, त्या गावावर आपलं प्रेम असलं पाहिजे. जेवढा काही सरकारकडून पैसा आणता येईल तेवढा पैसा जर तुम्ही माळीबाईला आमच्या 2 नगरसेवकाला नाही साऱ्या नगरसेवकाला जर निवडून दिलं तर आपण पैसा आणून सगळ्यात पहिला प्रश्न सोडू, या गावाला पिण्याचं पाणी भेटलं पाहिजे. आता तुम्ही भाषण ऐकसाल आणि घरी जासाल आणि घरच्याच्या मनामधल्या भावना जर जागी करणार नसाल तर निवडणुकीचे निकाल जे लागायचे लागतील, पण आपली जी काही दुर्दशा आहे ती दुर्दशा दूर होणार नाही, गोष्ट लक्षात घ्या. आता इथं वर्चस्वाची लढाई ही बी गोष्ट लक्षात घ्या. ही लढाई आम्ही विकासावर न्यायची कोशिश करतो की आम्ही निवडून आलो तर काय करू, याची निवडणूक असती. मी लोकसभेची निवडणूक लढलो, मी भाषणात सांगतो 6,000 कोटी रुपयाचे सिमेंटचे रस्ते नाही केले. जा भोकरदनहून तुम्ही मुंबईला सिमेंटचा रस्ता आहे, जा भोकरदनहून संभाजीनगरला सिमेंटचा रस्ता आहे, जा भोकरदनहून जळगावला सिमेंटचा रस्ता आहे, जा भोकरदनहून बुलढाण्याला सिमेंटचा रस्ता आहे, जा भोकरदनहून जाफराबादला सिमेंटचा रस्ता आहे, जा भोकरदनहून देऊळगाव राजाला हसनाबाद मार्गे सिमेंटचा रस्ता आहे. टेंभुर्णीवरून तुम्ही राजूरला जा सिमेंटचा रस्ता आहे, राजूरहून तुम्ही फुलंब्रीला जा सिमेंटचा रस्ता आहे, बुलढाण्याहून तुम्ही अजिंठ्याला जा सिमेंटचा रस्ता आहे, इथून सोलापूरला जा सिमेंटचा रस्ता आहे. मी गावाचे नावं सांगितले, मी पैसे सांगितले, 6,000 कोटी रुपयाचे मी सिमेंटचे रस्ते केले. 350 एकरात डायपोर्ट केला. आता 7,106 कोटीची रेल्वे आणून राहिलो आपण. असे अनेक कामं मी सांगितले, पण विकासावर त्या लोकांनी निवडणूक दिली नाही. आताही भोकरची निवडणूक विकासावर बोलत नाहीत, ते जातीवादावर मामला चालला. माझे आमदारचं भाषण आहे का, काय म्हणले आम्ही सेक्युलर आहे, काय म्हणले ते आम्ही सेक्युलर आहे. म्हणजे सेक्युलर हा शब्द तुम्हाला काही शिक्षित असेल त्याला समजन, पण निवडणूक जातीवादावर न्यायची कोशिश चालली की नाही. आम्ही मतं देऊ नका त्याला. आमचं मत आहे या शहरामध्ये साऱ्या जाती धर्माचे लोक राहतात, सगळ्यांच्या समस्या सारख्या आहेत. आणि आता संतोषनं सांगितलं की या गावातल्या मुस्लिम वस्तीत तुम्ही जा, तिथली हालत किती बेकार आहे पहा, तिथली हालत किती बेकार आहे पहा. तरी पण मतदान हे राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसलाच होणार आहे. जे कोणी मुस्लिम आहे, जे आपले कार्यकर्ते आहेत, ते बिचारे मरमर करू राहिलेत आपलं मतदान करा म्हणून, पण त्यांना ते करायचं नाहीये. मला सांगाय राजा म्हणून काय केलं मागच्या काळात, नाव घेऊन तर बोलणं बरं नाही माझ्यासारख्याला, पण मागच्या 5 वर्षात या गावात एखादं मोठं काम आणलं असं त्यानं दाखवा मला. मोठं काम आणत नाही, टीका आमच्यावर करू राहिले. आता आमच्यावर टीका करू राहिले तर आम्हाला काही वाटत बी नाही. त्याचं कारण आहे, बाबळी झाडाला कोणी दगड मारतंय का, दगड तर आंब्याच्या झाडाला मारते लोक. आणि त्यामुळे आम्ही 35 वर्ष मी आमदार खासदार राहिलो. 35 वर्षात पूर्वीचं भोकरदन आताचं भोकरदन बघा. पूर्णा नदीमध्ये आम्ही पाणी अडवलं, 65 किलोमीटर पूर्ण या वर्षी भरेले, 30 किलोमीटर गिरजा या वर्षी भरेले, भोकरदनी नदी या वर्षी आत्ता भरेले. बाणेगावचं धरण नसतं 2 वर्षापूर्वी तर भोकरला पाणी भेटलं नसतं. चांदेचं धरण केलं, बाणेगावचं धरण केलं, पळसखेड दाबोळी धरण केलं, रेलगावचं धरण केलं, पाणी साचवलं, रस्ते केले, रेल्वे स्टेशन रेल्वे आणली, रेल्वेचं स्टेशन बांधलेत, ICT कॉलेज आणलं जालन्याला, ड्रायपोर्ट केला जालन्याला. काम केलं असताना सुद्धा पराभव स्वीकारला आम्ही. पराभव झाला, पराभव स्वीकारला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा घराच्या बाहेर पडून मराठवाड्याचा दौरा केला आणि मतदारसंघामध्ये फिरतोय. आज साऱ्या महाराष्ट्रात मी फिरतोय. खरं बोलून बोलून माझा गळा बसला खोकलाय तुम्हाला. माझी भोकरदन तालुक्यातल्या सर्व नागरिकाला आग्रहाची विनंती आहे, ही निवडणूक विकासावर नाही जातीवादावर निवडून राहिलेत. आणि जर तुम्हाला अभिमान असेल तर तुम्हाला सगळ्याला घरात जाऊन शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगावं लागेल की तर नगराध्यक्ष माळीबाई झाली पाहिजे ना आपली माणसं निवडून आली पाहिजे. आता 2 दिवसावर निवडणूक आली, पुन्हा आमचं तुमच्याकडे येणं होणार नाही. पण आम्ही जसं आलो तसं तुम्हाला स्वतःला प्रचारक व्हावं लागेल आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन तुम्हाला सांगावं लागेल की त्या दिवशी एका नाही घरात न थांबता आपण सगळ्यांनी जाऊन
रांगेत भरून मतदान केलं पाहिजे. म्हणजे पहा त्या दिवशी कशा रांगा लागतात. तुम्ही दिसणार बी नाही कुठं राहिले तर. तुमच्या बी रांगा दिसल्या पाहिजे आम्हाला. तुमचे फोटो काढणार आम्ही रांगा कोणाची जास्त आहे म्हणून. आणि जर हे नाही केलं तर आमचं तर काही नुकसान होणार नाही. आम्ही एका ठिकाणी राहत बी नाही. मी तर 15 दिवसाला एकदा घरी येतो, पाणी तिकडे पितो, राहायला तिकडे जातो. मला चिंता तुमची आहे. मला चिंता तुमची आहे की हे शहर ज्या गावानं आपल्याला मोठं केलं त्या गावाला जर विकसित करायचं असेल तर केंद्रात सरकार आपलंय, राज्यात सरकार आपलंय, मोठ्या प्रमाणावर पैसा आणू शकतो आणि ज्या काही सार्वजनिक सुविधा आहेत त्या या शहराला आपण उपलब्ध करून देऊ शकतो. एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि जर आमची नगरपालिका आली, माळीबाई आली तर सगळ्यात तुम्हाला सांगितलं सगळ्यात पहिला प्रश्न आपण भोकरदन शहराला पाणी आणू एवढं वचन मी तुम्हाला देतो. पहिला प्रश्न, एका वार्डात आमचे 3 माणसं उभे आहेत, 1 नगराध्यक्ष आणि 2 नगरसेवक. तिन्ही माणसाला सारखं मतदान करा. एखादा नगरसेवक चुकून जर कुठं काही बोलता असला की नाही मग पान बाकीचं सोडून द्या, तुम्ही आम्हाला सांगा. एखादा जर असा म्हणत असला कोणतं, कारण कोणी कोणा संघ बेमानी करणार नाही, शब्द सगळ्यांना खायले. पण आपली गाडी पुढं पळायच्या नादात लागू नका. सगळ्याला सारखं मतदान करा एवढीच आपला विनंती करतो. आणि आपण सर्वजण आलात याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो.